दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक शहरातील जय हिंद कॉलनी परिसरात मद्यधुंद तरुणांच्या बेफाम गाडी चालकामुळे मोठी खळबळ उडाली आहे. शुक्रवारी उशिरा रात्री घडलेल्या या घटनेत नागरिकांच्या अंगावर गाडी घालण्यात आल्याने 2 तरुणांसह एका 2 वर्षाच्या बालिकेला दुखापत झाली. मिळालेल्या माहितीनुसार MH15 JH 9580 क्रमांकाची कार चालक सुनील हरिभाऊ कुमावत हा मद्यधुंद अवस्थेत जय हिंद कॉलनी परिसरातून वेगाने वाहन चालवत होता. गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्यावरून जात असलेल्या सिद्धांत ठाकरे आणि हर्ष गरुड यांच्या पायावरून गाडी गेल्याने ते जखमी झाले. या धडकेत जवळच असलेली 2 वर्षांची बालिका देखील जखमी झाली. अपघातानंतर ही कार थेट एका घराच्या गेटवर जाऊन आदळली. त्यामुळे त्या घराच्या गेटचे मोठे नुकसान झाले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी नगरसेवक शरद फडोळ आणि प्रतिभा पवार यांना संपर्क साधत घटनास्थळी बोलावून घेतले. त्यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीची पाहणी केली आणि जखमींना मदत करत पोलिसांना माहिती दिली. दरम्यान नागरिकांचा वाढता संताप पाहून गाडीत बसलेल्या 2 संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत एका संशयिताला ताब्यात घेतलं असून त्याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर जय हिंद कॉलनी परिसरात संतापाची लाट उसळली असून मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येते. मी नव्हतो, मी भावाच्या आळीला गेलो होतो. तर जेव्हा मी बघितलं प्रकरण, तर एक गाडी होती, टियागो का टाटा होती. तिने डायरेक्ट सारखी तिथं चक्रा मारत होती. ते 3 जण होते. आता मेन अक्युज इथं आहे, त्याचे आई वडील पण आहे इथं. तर त्याच्यापैकी तो जो पिलेला होता त्यांनी माझ्या भावाच्या म्हणजे सिद्धांच्या पायावर आणि अजून एक भाऊ मित्र माझा त्याच्या पायावर जवळपास म्हणजे विचारायला त्यांनी थांबवलं. तर त्याच्या पायावर गाडी घातली, रिव्हर्स घेतली, परत गाडी डायरेक्ट बंगल्यात ठोकली. त्याचा पुन्हा गेट तोडला. तरी त्याची मुजोरी म्हणजे एवढी होती की तो तिथून पळायला निघाला होता. तरी यांनी थांबवलं, त्याला काढलं. त्याला ते काका होते आमचे ठाकरे काका, त्यांनी बाजूला नेलं, त्याला वाचवलं. नाही तर तो आता नसं. आणि तो एवढा पिलेला आहे, त्याला सूद नाही आहे. आणि गाडीत इंजेक्शन्स किंवा काय ते प्रकरण ते पोलिसांनी त्याचं हे करायला पाहिजे. कारण की गाडीत बिअर सापडलेले आहे, ड्रग्स पण आहे, इंजेक्शन पण सापडलेले. पण ते पोलीस आता तपास करते त्याचा पुढं. पण आता म्हणजे एक मुलगा लहान, तो एक दादा होता, त्याची एक मुलगी वाचली, 2 वर्षाची मुलगी. म्हणजे प्रसंग दावानी म्हणजे ते वाचवले नाही तर ती वाचली नसते आज. तर एवढा आज जवळपास 5-10 लोकांचं म्हणजे मृत्यू झाला असता. आणि परत गाड्यांचं तर वेगळंच आहे. या दादाची वेंटो गाडी होती, माझी गाडी वेंटो गाडीचं तर तो म्हणजे पूर्ण हे केलं. त्याच्यात माझी गाडी म्हणजे नव्हती, दादाची गाडी होती, ती गाडी वेणी होती, ती त्यांनी हे केलेली आहे. बरं, कोणाला काय दुखापत झालेलं आहे ना, हेच ना, पायाला लागलेले, सुजलेले पाय. बऱ्याच लहान मुलांना काही लहान मुलगा वाचलाय, 2 वर्षाचा एक लहान मुलगा खेळत होता त्याच बोर्डच्या इथं, तो वाचलाय. कारण की ते वेळेवर त्याला उचलण्यात आलं त्याच्यामुळे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्यजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात. पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित.